ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार. भक्तिभावाने जोडलेल्या माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आजचा हा पवित्र मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आई महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय आणि फलदायी दिवस. शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर स्वतः फिरते आणि आपल्या भक्तांच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य व समाधानाचा वर्षाव करते. आज जर श्रद्धेने, विश्वासाने आणि शुद्ध मनाने आई महालक्ष्मीची कथा ऐकली, व्रत केले तर जीवनातील दारिद्र्य दूर होते, अडचणींचे पर्वत वितळून जातात आणि घरात कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास होतो. म्हणूनच आज आपण सर्वजण मन शांत करून देवीचे नामस्मरण करत आई महालक्ष्मीची पवित्र कथा ऐकूयात. आईच्या चरणी आपली सर्व दुःख, चिंता, कष्ट अर्पण करूयात. फक्त एकच प्रार्थना करूयात, आई आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू दे. चला तर मग श्रद्धेने, भक्तीने आणि नतमस्तक भावनेने मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी कथा आपण सुरू करूया. जय महालक्ष्मी माता. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लूम. ओम धनधनं देहि माम. ओम धनताय नमस्तुभ्यं निधि पद्माधिपाय च. भवन्तु त्वत् प्रसादान्मे धनधान्यादि संपदः. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखावीत होता. त्या राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका. ती रूपानं खूप सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती एका वैश्याची बायको होती. नवऱ्याचं तिचं भांडण होई. एक दिवशी ती घरी वैतागली आणि रानात निघून गेली. तिथं तिने काही सुवासिनींना एक व्रत करताना बघितलं. तिनं ते व्रत बघितलं आणि त्यांच्याबरोबर ते लक्ष्मी व्रत तिनेही केलं. त्यामुळे तिचं दुःख गेलं, दारिद्र्य संपलं आणि तिची परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचा झाला. पुढे भाग्य उजाळलं. भद्रश्रवा राजाशी तिचं लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तोऱ्या ताठानं बोलू लागली. दासदासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुले आणि 1 मुलगी होती. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कोणी घरी, घालील का कोणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशात तिला खोकलाही येत होता मधून मधून. देवी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथे, राणीला भेटायचे. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणी साहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळलीये, माणुसकी विसरलीये. मागच्या जन्मी होती ती दारिद्री, आज झाली राणी, पण की माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं
आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय, डोळ्यावर पैशाची धुंदी आलीये. गोरगरिबांना कशाला विचारेल ती? थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी, गरीब, भिकारी तिला कोण विचारते? ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं देवीला पाणी दिलं, हात जोडले आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत, मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत. पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची परिस्थिती उत्तम सुधारली. तीही दासी पण सोडून गेली व पुढे तिने सुखानं संसार सुरू केला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखा समाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिका राणी होती, ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीलाही खूप रडू कोसळे, पण करणार काय? एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ते दोघे काढत होते. भद्रश्रवाला एके दिवशी वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. यासाठी तो एकदा घरातून निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवाला पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला, श्वशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस आता मजेत जात होते. आता परत जायचा विचार राजाच्या मनानेही घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. तो मोहरांनी भरला होता. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला हंडा भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. तिला वाटले आतमध्ये हिरे मोती असतील, पण आत पाहते तो काय, आत तिला दिसले कोळसे. सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं, तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सुरतचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनाने घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत.
दुसरं करणार काय. एका गुरुवारी ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक तासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेनं रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं पाहिलं. आईला तिने प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग श्यामबालेनं आईला पैठणी नेसायला दिली. गळ्यात तिला सोन्या मोत्याचे अलंकार घालायला दिले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्ती भावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळू लागला. श्यामबालेचा उपवासच होता. तो ती अगदी कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्मीची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्या बरोबरच उपवास करेन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपास करत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्याने सहज विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? असं मालाधराने विचारलं. अगं वेडे, हे मीठ आपल्याकडेही मिळतं ना? श्यामबाला बोलू लागली. हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचे आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील गोम राजाने हेरली होती, पण तो विचार चक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमी इमानीच राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांचीही गुप्त बैठक झाली. मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकष्टेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता.
मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फाडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शांबालीला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेनं लक्ष्मीरथाची पूजा केली, आरती केली. धूप दीपांचा सुगंध दरवळत होता. तीनवतीच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली, देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हाच तो शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सुरतचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाची 7 मुले कुठेतरी दूरदेशी गेले होते, तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचं जीवनही निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांनाच सुखावित होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. करुणी वंदन सद्भाव धरुण लक्ष्मी चरण पावरे. कमल आसन कमल वदन कोमल ते मन लक्ष्मीचे. चक्र गदा हाती माता आदी शक्ती प्रसन्नते मूर्ती जगन्माता. जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते. प्रसन्न होईल धनधान्य देईल संकटा नेईल दूर माझ्या. देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याणावर देई. चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा. जी चूक झाली माया पोटी घाली तूच आता वाली भक्तजना. नित्य हे अष्ट गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावनते. ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः.